कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल गावठी व्लॉगर्स वरती. मी स्वतः मालक. मित्रांनो, माझ्या हातात हा जो माईक आहे डिजिटेकचा माईक आहे. कालच मी जाऊन परचेस करून आलो आहे चर्चगेट वरून. तर ह्याला आता असं पकडलं, ह्याला मागे अडकवायला दिलेलं आहे, पण मी अडकवत नाही कारण की माझं इथे अडकवला ना तर आवाज बरोबर येत नाही, म्हणून मी तोंडाच्या इथेच पकडून त्याच्याशी बोलतोय. तर नेक्स्ट टाइमला टी शर्ट घातलं तर मग आवाज बरोबर येईल, तो त्याचा काही प्रॉब्लेम नाही बाकी. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला ह्या डिजिटेक माईकचा रिव्ह्यू देणार आहे. कसे आहे म्हणजे याला कसं यूज करायचं हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. कारण माझ्यासोबत जे प्रॉब्लेम झाले त्याला यूज करताना तसे तुम्हाला कोणासोबत व्हायला नको. कारण ह्याच्या आधी पण खूप जणांनी व्हिडिओ बनवले असतील, पण आता कोण नवीन परचेस करत असतील आत्ताच्या टायमाला, तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो. आणि तर मित्रांनो, हा माईक येतो 4 ते 5 हजारापर्यंत आरामात भेटून जातो तुम्हाला. स्टोर वरती गेला तर थोडं स्वस्त भेटेल, आणि ऑनलाईन मागवला तर थोडं महागही भेटू शकतो, पण त्याची वॉरंटी काही देत नाहीत. आणि स्टोर वरती घेतला तर त्याची वॉरंटी पण देतात. तर मी हा माईक परचेस केला आहे चर्चगेट वरून. तर याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो तुम्हाला, आणि याच्यामध्ये मला काय काय भेटलं, ऍक्सेसरी याच्या काय काय भेटलं, याला कसा यूज करायचा. आणि व्हिडिओचे माझे आवाज आता बदलला असेल, खूपच बदलला असेल, कारण की ह्याच्या आधी माझ्या व्लॉग्स मध्ये खूप आवाज कमी येत होता, आणि आवाज मागणं खूप म्हणजे मागचा बॅकग्राऊंडचा नॉईज खूप येत होता. तर ह्याच्यामध्ये तसं काहीच येणार नाही. मागचं म्हणजे बोलतात ना, थोडाफार येईल, नॉर्मलच फील होईल, पण जास्त येणार नाही जसा पहिला यायचा तसा. तर मित्रांनो, अजून ह्याच्याबद्दल काय, थोडी खूप सुंदर माईक आहे, आणि एवढ्या कम बजेटमध्ये एवढा चांगला माईक भेटतोय ही गोष्ट खूप सुंदर आहे, आणि मला पण आवडला हा यूज. याचा आवाज मी तिकडे खूप चेकिंग बेकिंग करून सगळं घेतलं. तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर चला मित्रांनो, बाहेरनं हा बॉक्स असा आहे. परत आता याला ओपन करतो आतमधनं. मित्रांनो, आतमधनं हा बॉक्स असा आहे, आणि बॉक्स म्हणजे पाऊचच दिला, एकदम बॅग दिले मस्त. तर हे बघा, इकडनं पूर्ण पॅक आहे. आणि पहिला चेन ओपन करतो याची, आणि आतमधले जे काय ऍक्सेसरी आहेत ते सर्व तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आतमधनं हा पाऊच असा आहे. हे बघा, आपल्याला हे सगळं नोट दिलेत, म्हणजे कसा यूज करायचा याला काय. परत हे ते पेपर आहे. तर हे बघा, इथे एक ट्रान्समीटर असतो, अजून एक ट्रान्समीटर असतो जो मी आता यूज करतोय, म्हणजे जो माझ्याकडे माईक आहे कॉलरला लावलाय तो वाला. आणि एक रिसिव्हर असतो, रिसिव्हर आपल्या मोबाईलवरती ठेवायचा, मोबाईलला लावायचा असतो. तर इथे हे सर्व ऍक्सेसरी दिले आहेत. हे बघा, हे हँड्सफ्री दिलेत, ते सांगतो तुम्हाला मी का. परत हे 2 हँड्सफ्री दिलेत, म्हणजे 2 ट्रान्समीटर आहेत ना, तर 2 ट्रान्समीटरसाठी 2 हँड्सफ्री दिलेत. परत हे बघा, ह्या इथे केबल दिलेत. हे आपल्या अँड्रॉइड मोबाईलसाठी, म्हणजे मोबाईलचा जो आपला चार्जिंगचा पोर्ट असतो ना, तिकडनं टाकायचा तो आपल्या ट्रान्समीटर मध्ये. ओके. परत हा कॅमेराचा आहे, जो कॅमेरासाठी यूज करत असेल तो कॅमेरासाठी आहे. परत हे पण तेच आहेत सेम. आणि हे चार्जिंगचे केबल आहे. हे ट्रान्समीटरला 2 ट्रान्समीटर आहेत, त्यांना चार्जिंग करायचे याच्याने. हे बघा, 2 हे दिले आहेत, तर 2 ट्रान्समीटरच्या त्याच्यामध्ये टाकायचे, आणि आपला एक ऍडॅप्टर असतो, ऍडॅप्टर मध्ये टाकायची ही वाली. आणि हा वाला मफ दिलाय. तर मफ काय करतो, आवाज क्लिअर काढवतो, म्हणजे जो काय बॅकग्राऊंडला नॉईज असेल ना, तो मफ नॉईज काढून टाकतो, म्हणजे आपल्याला पाचचा आवाज येत नाही. तर हा असा ट्रान्समीटर आहे. आणि हे बघा, इथे हा माईक आहे, हा माईक असतो. आणि जे मी हँड्सफ्री दाखवतो तर हँड्सफ्री ह्याच्यामध्ये टाकायचं. आणि काय काय लोक नवीन असतात, त्यांना आपलं अजूनपर्यंत नॉलेज नसतो म्हणजे कसा यूज करायचा ह्याला, तर त्यांच्यासाठी हा म्हणजे हँड्सफ्री दिलेला असतो, म्हणजे की त्यांचं हेल्प होते त्याच्यात. तो ट्रान्समीटर असतो ना, तो आपल्या माईकच्या इथे वरती टाकायचा आणि आपल्या कानात टाकायचं. म्हणजे आता मी कसं बिना ह्याच्याचा हँड्सफ्रीचा यूज करतोय, म्हणजे मला समजतंय, मला माहितीये कसा आवाज येणार आहे, कसं काय होणार आहे. पण त्यांना कसं वाटतं ना की आवाज येतोय की नाही येतोय, तर ते टाकून आपल्या कानात ऐकायचं असतो की आवाज कसा येतोय. म्हणजे सेम हाय तसंच करायचं असतं. अजून परत त्याच्यामध्ये काय काय एवढ्याच सगळ्या गोष्टी दिल्यात. आणि ह्याला कनेक्ट काय करायचं असतं, म्हणजे आपल्या मोबाईलचा जो चार्जिंगचा हे असतो ना, आता बघा अँड्रॉइडचं तुम्हाला मी समजावतो. अँड्रॉइडचं कुठे गेला, हा, तर बघा. तर हे काय करायचं माहितीये काय, ही जी पिन असते ना, ही पिन आपल्या मोबाईलच्या ह्याच्यामध्ये टाकायची, म्हणजे मोबाईलचा जो आपला चार्जिंगचा पोर्ट असतो त्याच्यामध्ये टाकायची. आणि हे वाला जो असतो तो आपला रिसिव्हर असतो का, रिसिव्हरच्या ह्याच्यामध्ये टाकायची. किंवा हे बघा, हे आपल्या तसंच, हा बरोबर. तर तसं त्याच्यातनं टाकून घ्यायचं, दोघांमध्ये मिक्स करून टाकायचं, आणि मग व्हिडिओ आपला शूट करायचा. तर इथे चार्जिंगचं पण ऑप्शन दिलंय. आणि जेव्हा कनेक्ट होईल तेव्हा हे मधलं आहे ना, तर मधला ग्रीन झालं की समजत आता बघा
असं ग्रीन आहे ना म्हणजे आपला कनेक्ट आहे, म्हणजे माझ्या ट्रान्समीटर पासून रिसिव्हर पर्यंत कनेक्ट आहे. तर आता हा बंद आहे पण ह्याला बंद करून ठेवलाय मी. आणि हा ब्ल्यू वाला ऑप्शन असा आहे की बॅकग्राऊंडचा आपल्याला नॉईज जर नको असेल तर एकदा टच करायचं तर असं आहे, आणि दाबून करायचं तर इको वरती जातो. तर अजून एवढीच माहिती आहे ह्याच्याबद्दल, अजून काय नाही. बाकी युज करायला पहिल्या दिवशी नाही समजणार बऱ्याच जणांना, पण नंतर नंतर मग समजून जातो. इझी आहे, आवाज खूप सुंदर आहे. कोणाला बाय करायचं असेल त्यांनी नक्की बाय करा. आणि ऍड्रेस हवा असेल तर मला सांगा, मी कमेंट मध्ये ऍड्रेस पिन करून टाकतो. आणि व्हिडिओ कसा वाटला आपला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करा. नवीन असेल कोणी सबस्क्राईब करा आणि एक सुंदर कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.